अनंत चतुर्थीनंतर आपल्याला हे पितृपक्ष चालू झालेला आहे। तर पितरांसाठी आपण कोणती सेवा करायची आहे, तर आपल्या घरामध्ये कोणती कामे करायची आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। बघा आता पितृपक्ष चालू आहे, तर बघा पितृपक्षामध्ये आपण या गोष्टी आपल्या घरात नक्कीच करायला पाहिजे। बघा पितृदोष लागणार नाही। बघा आपल्याला न कळत आपल्याला पितृदोष लागत असतो, त्याचे आपल्या लक्षणं माहिती नसतं किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तर आपल्याला हे माहितीच नसतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे। तर आपल्या ही पितृदोष जे आहे तर ते आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा पितृदोष म्हणजेच काय, तर बघा पितृदोष म्हणजे काय, पूर्वजाकडून आणि किंवा वंशजाकडून झालेले काही अयोग्य कृत्यामुळे पितरांच्या आत्मा दुःखी किंवा असंतुष्ट राहणे याचा त्रास वंशजांना होतो। या दोषाची कारणे पितरांच्या आत्म्याला त्रास होणे, त्यांचे श्राद्ध न करणे, त्यांच्याशी संबंधित विधी न पाळणे असू शकते। पितृदोषामुळे घरात खूप अडचणी असतात, आरोग्याची समस्या निर्माण होतात, कामामध्ये अडथळा, कुटुंबात सदस्यांचा अनेक प्रकारच्या समस्या सामोरे जावे लागतात। त्यामुळे बघा पितृदोषांचे बरेच कारणे असतात। तर त्याच्यामुळे आपल्याला पितृदोषामुळे जे काही दोष लागू नये आपल्या घराला, तर त्यासाठी आपण ही सेवा आणि ही कामे नक्कीच करायला पाहिजे। बघा पितृपक्षामध्ये आता पितृपक्ष चालू आहे, तर बघा रोज सकाळी लवकर उठायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। बघा मध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। हे नक्कीच आपण सकाळी लवकर करायचं आहे। बघा पितरांसाठी काही सेवा आपण करतो ना, तर ते नक्कीच आपण ते पितरांना असं म्हणजे पितरांपर्यंत पोहोचत असते। बघा पितरांसाठी आपण महादेवांची सेवा करायची असते। बघा महादेव हे मोक्ष प्राप्तीसाठी असते, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला घरामध्ये रुद्राभिषेक करायचा आहे, शिवमहिमा स्तोत्र नक्कीच पठण करायचं आहे। बघा आपल्याला जर एवढं जमत नसेल तर आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा नक्कीच जप करायचा आहे। महादेवांची खूप सेवा करायची आहे। त्यासोबत आपल्या माता लक्ष्मी म्हणजे आपल्या तुळशीला रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही दिवा लावायचा आहे। नक्कीच जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी तिन्ही संध्येच्या वेळेला आपल्याला तुळशीला दिवा नक्कीच या पंधरवड्यात लावायचा आहे। बघा पितरांसाठी जी काही तुम्ही सेवा करता, श्राद्ध करता, ते खरंच पितरांपर्यंत पोहोचतं। जेव्हा आपल्या बघा असे म्हटलं जाते की आपल्या दारामध्ये पितरांचा वास असतो, म्हणजे आपल्या उंबरठ्यापाशी पितरांचा वास असतो। त्यामुळे आपण नेहमी आपल्या कणकीचा दिवा करायचा आहे आणि ते दक्षिणमुखी आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथे ठेवायचं आहे, म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचं आहे। जर तुम्हाला दरवाजा समोर जमत नसेल तर तुम्ही बाल्कनी ते ठेवू शकता। कणकीमध्ये फक्त मीठ घालायचं नाही आहे, फक्त ते कणकीचे दिवे करून त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे। जो दिवा प्रज्वलित करून आपण दक्षिणेकडे तोंड करून रोज आपल्या दरवाजापाशीच ठेवायचा आहे। असे म्हटलं जातं की तिथे पितरांचं धागा असते, तिथेच पित्र असतात, तर त्यांच्यासाठी त्यांना समर्पित हा दिवा लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला ह्या पितृपक्षात बघा मांसाहार बिलकुल करायचं नाही आहे घरामध्ये। बघा आपण जे गोष्टी आपण पाळतो म्हणजे ही सेवा करतो, तर त्या आपण पितृपक्षामध्ये नक्कीच मांसाहार करायचा नाही। जर बघा आता तुम्हाला वाटत असेल की आता हे आपलं गणपती महोत्सव संपला आहे, तर आपण हे घरात आपण करू शकतो, तर नाही, पितृपक्षात नक्कीच करू नका। किंवा आपण पितृपक्षामध्ये ज्या एखादा पाहुणा बोलवायचा आहे आणि त्यांना पितरांच्या नावाने जेवण द्यायचं आहे। बघा पितृपक्षामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व आहे, श्रेष्ठ दान म्हटलं जातं। गरजूंना मदत करा। बघा आपण जे चांगले कर्म करतो तर त्याचे पितरांपर्यंत त्यांचा खूप आशीर्वाद भेटतो। पितरांच्या नावाने आपण हे अन्नदान करायचं आहे। अन्नदानामध्ये बघा तुम्ही तांदूळ, गहू, डाळ किंवा गूळ या प्रकारच्या जी काही गोष्टी आहेत तर त्याचा शिधा म्हणून तुम्ही अन्नदान करा। आणि त्या दिवशी आपल्या फोटोला जी काही तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी म्हणजे सासू सासरे कोणीही वारलेलं असेल किंवा त्यांचं म्हणजे कोणी वारले असतील की त्यांच्या फोटोला एक नैवेद्य दाखवायचा आहे गाईसाठी आणि एक कावळ्यासाठी नैवेद्य ठेवायचा आहे। तुमच्याकडे ज्या पद्धतीने तुमच्याकडे श्राद्ध घालतात किंवा तुमची पितरांची सेवा करतात त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे। आणि तुमच्या जवळच्या पिंपळ झाड असेल तर तिथे नक्कीच दिवा लावायचा आहे। तिथे पिंपळाच्या झाडाखाली दिवा म्हणजे कणकीचा दिवा लावायचा आहे, किंवा आपण साधा दिवा लावला तरी चालतं। आणि ती पिंपळाला पण तुम्ही प्रदक्षिणा घालून तुम्ही नमस्कार करायचा आहे। बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्याच्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली पण तुम्ही तिथे दिवा लावायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला तिथे सेवा ही रोजची कामे ह्या महिलांनी नक्कीच आपल्या घरामध्ये पितृपक्ष करायचा आहे। बघा आपण पितृपक्ष पाळत नाही किंवा आपण
आपण घराच्या दूर राहतो किंवा शहरात राहतो तरी ही सेवा नक्कीच करायची आहे आपल्याला. जिथे कुठे राहत असाल तर हे दररोज तुमचे कामं करायचे आहे. पितृपक्षामध्ये बघा पित्रांच्या नावाने अन्नदान करणे खरंच खूप श्रेष्ठ दान म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला दोष घरात लागत नाहीत. बघा घरामध्ये बघा पितृदोषांचे लक्षणे म्हणजे काय, बघा आपल्या घरामध्ये लग्न जमत नाही, एखाद्याचं खूप काही चांगलं असतं पण लग्न जमत नाही, घरामध्ये पुरेसे अन्नधान्य असूनही संपणे किंवा वाया जातं, घरामध्ये शुभकार्य अडथळे येतात आणि पूर्ण कामं होत नाहीत, कामे मार्गी लागत नाहीत, सतत घरात आजारपण होतो, इतरांना मानसिक त्रासही होतो, घरात कलह होते, शांतता न मिळणे, घरामध्ये बरेच खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर ह्यामुळे हे पितृदोषांची कारणे असतात. पितृपक्षामध्ये बरेच जण श्राद्ध घालतात बघा, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी किंवा योग्य विधी करून पूजा करतात, त्यांच्यासाठी पिंडदान करतात. गायत्री मंत्र जप करायचा आहे त्या दिवशी नियमितपणे आपल्याला रोज गायत्री मंत्रही आपल्या घरामध्ये जप करायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला जे आता सांगितले दान धर्म करायचे, गरजू लोकांना मदत करायचे, पित्रांच्या नावाने करायचं आहे. त्यामुळे पित्र आपले संतुष्ट होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. बघा वडवृक्षाला किंवा दिवा लावायचा आहे, जे की तुम्हाला सांगितलं आहे की पिंपळाच्या झाडाला हे तुम्ही किंवा वडाचे झाड असेल तर तिथेही तुम्ही दिवा लावायचा आहे. तर आपल्या घरामध्येही आपण दक्षिणमुखी दिवा लावायचा आहे दरवाजासमोर आणि नक्कीच ह्या घरात आपण महिलांनी या सगळ्या सेवा आपण घरामध्ये करायचं आहे आणि ही कामे नक्कीच आपण ह्या पितृपक्षामध्ये करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पितृदोष म्हणजे काय आहे, पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये खूप कलह अशांती असते, त्यामुळे पितृदोषांचे लक्षणे खूप काही वाईट आपल्याला असत असतात, म्हणजे वारंवार आपल्याला वाईट घटना घडत असतात घरामध्ये, त्याच्यामुळे पितृदोष आपल्या घराला लागलेला असतो. तर ते कमी करण्यासाठी हा नक्कीच उपाय आपल्या घरामध्ये आपल्या महिलांनी करायचा आहे. हे कामे नक्कीच करा या पितृपक्षामध्ये आणि या अशा प्रकारे आपल्याला सेवाही आपल्याला करायची आहे त्यासोबतच आणि अन्नदान नक्कीच करायचं आहे. बघा सर्वप्रथम तर श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान असतं. तर हे पित्रांच्या नावाने सर्व काही कामे करायचे आहेत. तर बघा पितृपक्षात ह्या गोष्टी नक्कीच आवर्जून तुम्ही करायचं आहे. तुम्ही जिथे कुठे आहात, शहरात असू द्या, तुम्ही कुठेही लांब म्हणजे घरापासून आपल्या फॅमिलीपासून जरी तुम्ही दूर असाल तर आपल्या घरामध्ये या सेवा आणि ही कामे नक्कीच करा. पित्रांच्या नावाने ह्या दिवा नक्कीच लावा आणि अशा प्रकारे ह्या पितृपंधरवड्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत. त्यामुळे तुमचे पितृदोष कमी होतात आणि तुमचे सर्व काही कामे पूर्ण होतात आणि कामेही मार्गी लागतात आणि पित्र जे काही आपले पित्र आहेत ते असं संतुष्ट होतात आणि त्यांनाही त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या लेकरबाळावर पण त्यांचा आशीर्वाद नक्कीच राहत असतो. तर याच्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.